हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर बघा, आज मी तुम्हाला दाखवणार आहे बॅक गळ्याची डिझाईन. तर हे बघा, बॅक गळ्याची डिझाईन करताना तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये तर दाखवलंच. आधी चेन स्टिच टाकून घेतली डबल, त्याच्यानंतर पुन्हा एकदा डबल चेन स्टिच टाकली व चेन स्टिच कशी टाकवायची, काय टाकवायची हे तर मी तुम्हाला सगळं दाखवलंच आहे. त्याचप्रमाणे आज मी हे वर्क करायला सुरुवात केली आहे. तर हे बघा, सगळ्यात आधी शुगर बीटची एक लाईन टाकून घेतलेली आहे. मी पूर्ण राऊंड एक शुगर बीटचा दिलेला आहे व त्याच्यानंतर पुन्हा हे मोठे मोठे गोल्डन मनी आहेत 2 mm ते टाकलेले आहेत. त्याची एक लाईन पूर्ण टाकून घेतली आहे आणि त्यानंतर चेन व त्यानंतर बघा, स्टोनची जी चेन असते ना, ती चेन टाकलेली आहे एक पूर्ण राऊंड त्याचा. व त्यानंतर पुन्हा एकदा 2 mm गोल्डन बीट घेऊन त्याची एक लाईन दिलेली आहे व त्यानंतर ही तिसरी लाईन चालू केली आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया मी कशी डिझाईन करते, काय करते. तर हे बघा, अशा प्रकारे इथे माझं काम चालू आहे. जेव्हा आपण हे मोठे मोठे मणी घेतो तेव्हा 2च वापरा किंवा एकच वापरा, तेव्हा कुठेतरी आपलं फिनिशिंग चांगलं येतं. तुम्ही जर जास्त घेण्याचा प्रयत्न केला तर आपलं फिनिशिंग बिघडू शकतं. त्यामुळे ना एकच मणी वापरायचा किंवा 2 वापरायचे. जर शुगर बीट्स वापरत असाल तर 2-2च टाका आणि हे गोल्डन कलरचे मणी टाकत असाल तर एकच वापरा. तुम्ही जर नवीन करत असाल ना तर खरंच एकच वापरा, कारण त्यांनी फिनिशिंग व्यवस्थित येतं. नाहीतर मग 2-2, 4-4 मणी जर तुम्ही सोडले तर ते अजिबात फिनिशिंग व्यवस्थित वाटत नाही. हे बघा, अशा प्रकारे मी ते कधी 2 सोडते, कधी 1 सोडते, कारण माझा हात बसलेला आहे त्यामुळे ते मला परफेक्ट बसून जातात. तर अशा प्रकारे माझं इथं काम चालूच आहे. कारण प्रत्येक वेळेस ना डिझाईन करताना विचार करावा लागतो, आज काय करायचं, नवीन काहीतरी प्रत्येक वेळेस नवीन दाखवण्याचा प्रयत्न, पण नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतच असते. तर हे चालूच होतं, पण पुढं काय करायचं हे काहीच सुचत नव्हतं मला. तर मग त्याच्यासाठी मी थोडा वेळ घेतला व म्हणजे कमी वेळात होणारी डिझाईन पाहिजे होती मला. कमी वेळ आणि म्हणजे साधी सिंपल डिझाईन पण अशी म्हणजे छान वाटेल अशी. तर मग त्यासाठी विचार करत होते, काय करू, कुठलं वर्क करू, कट वर्क करू का कुठलं वर्क करूया. त्या विचारातच हेही वर्क करून घेतलं मी. तर हे जरा जास्त लांब झालेलं आहे, कारण माझ्या गळ्याची उंची आहे ना ती जरा जास्त आहे, त्यामुळे जरा जास्त लांब वाटतं मला. काही जण म्हणले एवढं लांब का माप टाकले, तर माझा जो गळा आहे तो लांब आहे, कारण मला ना लांब गळा आवडतो, त्यामुळे ना ते लांब वाटते. कारण बरेचसे जण बोलले की त्याच्यामध्ये 2 गळे होतील, एवढी लांब का डिझाईन घेतली तुम्ही. तर माझ्या गळ्याचं माप टाकलेलं आहे मी, आधी माप घेतलेलं आहे प्रॉपर माझं स्वतःच्या गळ्याचं आणि मग टाकलेलं आहे. तर हे माझ्या गळ्याचं माप मोठं असल्यामुळं हे जरा असं लॉंग वाटत आहे तुम्हाला, पण छान वाटतं. आणि डिझाईन करताना पहा, जरा लॉंग गळा असेल ना, जेवढे आपण त्याला वर्क करू ना तेवढं ते छानच वाटतं. तर मला सवय आहे मोठ्या गळ्यांची, त्याच्यामुळं मी मोठंच माप टाकलेलं आहे आणि मोठंच वर्क करत आहे. आणि ते स्वतःसाठी करायचं आहे, त्याच्यामुळे मी कुठं कंजूसपणा करत नाही आहे. तर हे बघा, अशा प्रकारे इथे माझं काम चालूच आहे, पण डोक्यात विचार आहे आता हे तर संपलं आहे, पुढे काय करायचं आहे. तर मग त्यासाठी एक काहीतरी नवीन म्हणलं काहीतरी करूया आपण, युनिक वाटेल असं. हे बघा, अशा प्रकारे इथं माझं फिनिशिंग बघा कसं आलेलं आहे. हे जे कपडा आहे ना तो इग्नोर करा, तो वेल्वेटचा कापड आहे, त्याच्यावरती मी मणी वगैरे टाकत असते जेणेकरून ते हलत नाहीत त्याच्यावरतून. मग त्यानंतर बऱ्याच वेळाने आठवून मग ही डिझाईन सुचलं मला, त्यानंतर मग मी हे डिझाईन सुरू केलं. तर हे म्हणजे एक बुट्टीच आहे ती, पण म्हणजे छान आहे, मला तर आवडली पूर्ण. म्हणजे शुगर बीट्स आणि सिक्वेन्स वापरलेले आहेत मी गोल्डन कलरचे, आणि त्याच्यामध्ये शुगर बीट्स वापरलेले आहेत. तर हे दोन्हीचं कॉम्बिनेशन पण छान झालं आणि डिझाईन पण म्हणजे खूप अशी छान वाटत होती मला. अशा प्रकारे माझं करायचं चालूच होतं. थोडा वेळ लागत होता, पण म्हणलं वेळ लागला तरी हरकत नाही, पण करायचं आहे तर काहीतरी युनिकच करायचे.
तर मला स्वतःला आवडलं हे बॅक साईडला, कारण मला बॅक साईडला पूर्ण वर्क करायचं होतं. पण प्रॉब्लेम असा होतो, केस मोकळे सोडल्यावरती ना बॅक साईडचं वर्क पूर्ण झाकून जातं. त्यामुळे ना एवढं वर्क करण्यात काही मजा नाही म्हणलं. आणि त्याच्यावरती आपले केस वगैरे पडले ना तर त्या मण्यांचा कलरही जातो, ते काळे पडतात मणी. कारण आपले केस मोकळे असतात, तेल वगैरे जर असेल केसात आणि ते मोकळे केस त्या वर्कवरती सारखे फिरतात बॅक साईडने, पाठीमागच्या गळ्याने, तर ते बघा ते मणी लगेच आहेत ना, त्याचं वरचं जे आहे ना पॉलिश ते जाऊन ते असे काळे काळे दिसायला लागतात एकदम, ते काळे पडतात. आता माझे तर एवढे केस नाही, पण ज्यांचे लांब केस आहेत ना ते जर मोकळे सोडतातच. आणि मोकळे सोडल्यानंतर याच्यावरती जेवढ्या वेळा जास्त वेळा त्याच्यावरती असं फिरले ना केस, तर बघा तुम्ही त्या तेलाच्या यानीला लगेच त्याचं पॉलिश जातं गोल्डन कलरचं आणि काळे पडते. त्यामुळं मी म्हणलं थोडंच करूया ज्या बॅक साईडला, असंही झाकून जातं, केसाखाली म्हणा पदराखाली म्हणा झाकूनच जातं. पदर जर घेतला ना आपण पाठीमागून तर ते झाकतंय, केस सोडले तरी झाकतंय. त्याच्यामुळं म्हणलं असो तेवढं थोडंच करायचं आहे आपल्याला बॅक साईडला. पण स्लीव्जला मी छान करणार आहे, काहीतरी नवीन वेगळं चालू आहे प्रयत्न माझा. ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण मला स्लीव्जला छान असं करायचं आहे, वर्क पण करायचं आहे, त्याला हँगिंग पण करायचं आहे. आत्ताशी सुरुवात केलेली आहे, तर आत्ताशी कुठंतरी गळ्याचं माझं कंप्लीट होत आहे, कारण बाकीचं पण मी तुमच्यासोबत शेअर तर करणारच आहे. बघा अशा प्रकारे मी इथपर्यंत करत, कारण मी आधी ना पेन्सिलने लाईन देऊन देत होते आणि त्याच्यावरती करत होते, म्हणजे ते मला सोपं पडत होतं करायला. तर हे बघा अशा प्रकारे इथपर्यंत मी डिझाईन केलेलं आहे. व पुढचं डिझाईन काय आहे कसं आहे तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण बॅक साईडचा लुक कसा आलेला आहे ना, हा पुढचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण दाखवत आहे. तोपर्यंत हाच व्हिडिओ इथपर्यंत बस करते मी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, धन्यवाद.